परमेश, सर्व संघांना सूचना राहील, आयोजकांना दिलेल्या टी शर्ट्स या तुम्हाला परिधान कराव्या लागतील. जर साईज नसेल आम्ही ॲडजस्ट करू. यस, त्याला काहीच खरं तर आपण करू शकत नाही, कारण नैसर्गिक आहे ते. हेल्दी आहेत त्या ठिकाणी पुंडेचे खेळाडू. जर असा कोणी असेल तर चालेल, परंतु शक्यतो सर्वांनी टी शर्ट परिधान करण्याचा प्रयत्न करा. कारण आता रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये आपण पाहताय पहिली अशी स्पर्धा ज्या स्पर्धेमध्ये तुम्हाला टी शर्ट देखील आमच्या आयोजकांनी दिली आहेत. बऱ्याच ठिकाणी आपण पहिला वैयक्तिक ड्रेस कोड घालून तुम्हाला मैदानामध्ये उतरावं लागतं, परंतु या स्पर्धेमध्ये आपण पाहताय दमदार असं आयोजन आणि या स्पर्धेला तुम्हाला टी शर्ट देखील आमच्या आयोजकांच्या माध्यमातून पुरवण्यात आलेले आहेत. चला, हाल टीमची पहिली जोडी. आता जास्त वेळ न घालवता आपण मैदानाचा ताबा घ्या, कारण 11 वाजलेले आहेत. एक संघ आम्ही कदाचित आज सुपर 4ला क्वालिफाय करणार आहोत, कारण लांब लांबचे संघ आहेत. त्यामुळे सूचना राहील, हाल संघाला आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्या प्लीज. आजच्या दिवसातील ही पहिली लढत बुशरा एंटरप्राइजेस हालच्या अगेन्स्ट श्रीया वेदांत निष्काल 11 जीपी क्लब फुंडे. उरण तालुक्यातील एक संघ आपला पाहायला मिळेल, तर खोपोली खालापूर परिसरातील एक ताकदवर संघ आपल्याला पाहायला मिळेल. सकाळच्या सत्रात टॉस जिंकली टीम फुंडे संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा हा निर्णय इन्व्हिटेशन दिलंय टीम हालला की आपण सकाळच्या सत्रामध्ये प्रथम फलंदाजी करायची आहे. खूप चांगलं आयोजन खरं तर आपण पाहतोय, अगदी नेत्रदीपक आयोजन. पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जातोय यूट्यूबच्या माध्यमातून. आणि सकाळच्या सत्रात जे प्रेक्षक आमच्या समवेत जॉईन झालेत त्यांचं देखील आपण करूया मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. द गेम इज ऑन. डावाला होईल सुरुवात. तत्पूर्वी संतोष सर, पहिल्या दिवसाचा आपण विचार केला तर विकेट क्रमांक 4 अर्थातच 22 यार्डची जी खेळपट्टी आहे चौथ्या क्रमांकाची, त्या खेळपट्टीवर खरं तर पहिला दिवस आपण पाहिला. आणि दुसऱ्या दिवशीसाठी नवीन विकेट पहा. खरं तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण 3 दिवसीय 4 दिवसीय 5 दिवसीय स्पर्धा पाहतोय, परंतु एकच विकेट असते. परंतु हे एकमेव असं क्रीडांगण आहे, हे एकमेव असं मैदान आहे की ज्या मैदानावर तब्बल 4 विकेट्स आहेत आणि प्रत्येक दिवशी विकेट्स ही तुम्हाला बदललेली पाहायला मिळेल. मुनीर पटेल आणि सुफियान ओपनिंगची जोडी आपण पाहतोय. आणि पहिलं षटक फेकण्यासाठी गोलंदाज परमेश म्हात्रे. कमबॅक कसा असावं तर मुनीर पटेल सारखा असावं. रायगड प्रीमियर लीग सीझन 4 मध्ये तो गेल्या वर्षी खेळला, यंदाच्या अंगामध्ये खेळला आणि बेस्ट बॅटर हा अवॉर्ड त्याला मिळाला. असा हा खेळाडू स्ट्रायकिंग एंडला आलाय. मॅच ऑन. डावाला सुरुवात झाली आहे. बोला गणपती बाप्पा मोरया. स्ट्राइक बॉलर प्रथमेश म्हात्रेचा हा पहिला चेंडू. शॉर्ट पिच होता, लेट कट. अर्थातच बॅटची इनर एज लागली आणि त्या ठिकाणी एक धाव मिळाली. डावाला सुरुवात 1 या धाव संख्येने. स्वतःचा आणि संघाचा अकाउंट मात्र या ठिकाणी ओपन केलं गेलंय. मॅन्डेटरी पॉवर प्ले नंबर 1 P1चं हे पहिलं षटक. 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर, एक डीप मिड विकेटला आणि एक खेळाडू पाहायला मिळेल वाईडिश लॉंग ऑफला. ऑन साईडला क्षेत्ररक्षण पाहूया 30 सर्कलच्या आतमध्ये मिड ऑन आहे आणि एक स्क्वेअर लेग, एक लेग गली रिजनला. ऑफ साईडला एक फ्लाइंग स्लिप, पॉइंट कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये खेळाडू तैनात. शॉर्ट पिच होता, फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक नाहीये, लॉंग चेस सुरू झाले. चेंडू मात्र चाललाय सीमा पार. आजच्या दिवसातील हा पहिला चौकार. सुंदर टायमिंग पाहायला मिळालं. खरं तर असं म्हटलं जातं क्रिकेटमध्ये की प्रत्येक वेळी ताकदीचा वापर करायला हवाय असं नाही आहे. टायमिंग देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. खूप चांगलं टायमिंग पाहायला मिळालं. प्रथमेश म्हात्रेच्या अगेन्स्ट फलंदाज सुफियान. यावेळेस देखील कमबॅक डिलिव्हरी होती. अतिरिक्त गती आणि बाउन्स पाहायला मिळाला. तदनंतर शॉर्ट थर्ड मॅन रिजन मध्ये चेंडू झाला फील्ड.
मिळाली एक सिंगल. एकूण धावसंख्या स्कोर कार्डवर 6 धावा धावफलकावर आपण पाहतोय. मॉर्निंग सेशन सकाळचं सत्र डू फॅक्टर आणि खरं तर संतोष सर हलकीशी पिच देखील थोडी ओली असं आपल्याला म्हणावं लागेल, तेवढी प्रिपेअर झाली नाहीये आणि दुपारच्या सत्रामध्ये पिच आपल्याला हार्ड पाहायला मिळेल. यावेळेस देखील खूप चांगला चेंडू होता, शरीरापासून थोडा दूर ठेवला, अवे फ्रॉम बॉडी आणि तदनंतर गुडलँड स्पॉटवर चेंडू पडल्यानंतर अगदी वेगाने अतिरिक्त गती स्पीडने चेंडू किपरच्या ग्लोव्जमध्ये डॉट बॉल. राईट आर्म ओव्हर द विकेट. पॅव्हलिन एन कडनं गोलंदाजी सुरू आहे. प्रथमेश म्हात्रे फुंडे. यावेळेस मोठा फटका घ्यायचा होता ऑन साईडला, अक्रॉस द बॅटने खेळायचं होतं आणि तदनंतर मात्र कमालीची गोलंदाजी. खरं तर आजकाल प्लेन जे गोलंदाज आहेत ना त्यांना भरपूर मार खावा लागतो. कटर गोलंदाजी, इन स्विंग आउट स्विंग अशा प्रकारची गोलंदाजी होणं फार महत्वाचं आहे. शॉर्ट पिच होता, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक पोहोचेल का, आणि जरूर पोहोचला होता. काय कमिटमेंट होता, 100% डेडिकेशन. कॅच जरूर ड्रॉप झाले परंतु कौतुक करावं लागेल त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक कौशल घरात. खूप चांगला प्रयत्न होता. शेवटच्या चेंडूवर मिळाली एक सिंगल. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक चौकार 3 सिंगल. एकूण रन्स आल्या पहिल्या षटकात 7 धावा. समाजसेवक दादा यो आमचा आधार हाय तो गोरगरिबांचा. समाजसेवक दादा यो आमचा आधार हाय तो गोरगरिबांचा. आहे जनतेचा कारभारी विकासाचा ध्यास हाबुरी ना आमचे दत्ता कमले डिके दादाची यादा ही सगळ्यात न्यारी. आमचे दत्ता कमले डिके दादाची यादा ही सगळ्यात न्यारी. आमचे दत्ता कमले डिके दादाची यादा ही सगळ्यात न्यारी. आमचे दत्ता कमले डिके दादाची यादा ही सगळ्यात न्यारी. यस. वक्रतुंड मित्रमंडळ पेन आयोजित DK चषक 2024 प्रमुख व्यासपीठावर सन्मान्य दत्ता कांबळे साहेब आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार आपण पाहू शकताय. अप्रतिम आयोजन. खरं तर ही स्पर्धा सर्वांच्याच आठवणीत राहील कारण की पेन तालुक्यातील टॉप स्पर्धा. खरं तर या स्पर्धेची चर्चा खरं तर आपल्याला पाहायला जरूर मिळतोय. पहिली मॅच आपण लाईव्ह एन्जॉय करताय. बुशरा एंटरप्राइजेस हॉल अर्थातच मड खोपोली खालापूर परिसरातील हा संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करण्यासाठी टीम अर्थातच श्रिया वेदांत निष्काल 11 GP क्लब फुंडे उरण तालुक्यातील हा एक ताकदवर संघ. पहिल्या षटकात रन्स आल्या 7. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज विशाल म्हात्रे. मॅन्डेटरी पॉवर प्ले नंबर 2 P2चं हे षटक. शॉर्ट पिच होता, फिरून खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक, डीप स्क्वेअर लेगला चेंडू मात्र चाललाय 1 बाउन्स सीमा पार. 4 रन्स. मित्र मंडळानी आयोजन केलाय भारी. वक्रतुंड मित्र मंडळानी आयोजन केलाय भारी. DK चषक ठेवलाय आमच्या पेन शहरामध्ये. DK चषक ठेवलाय आमच्या पेन शहरामध्ये. मॅन्डेटरी पॉवर प्ले नंबर 2 अर्थातच टेनिस बॉल क्रिकेटच्या नियमानुसार 3 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर आपण पाहू शकताय. ऑफ साईडला एक डीप एक्स्ट्रा कव्हर, ऑन साईडला लॉंग ऑन लाईक क्षेत्ररक्षक आणि एक मिड विकेटला. यावेळेस देखील क्रॉस बॅटेड स्ट्रोक्स खेळायचा होता. चेंडू जरूर पॅडवर अदलला आणि तदनंतर मात्र लेग बाईटच्या स्वरूपाने मिळाली एक सिंगल. आज खरं तर संतोष सर व्यावसायिक क्रिकेट पाहायला मिळेल. अनेक स्टार सितारे टेनिस बॉल क्रिकेटला खरं तर एक वेगळ्या स्टँडर्डवर ज्यांनी नेऊन ठेवलंय असे सर्व क्रिकेटर्स सर्व खेळाडू आज आपल्याला पाहायला मिळतील. समोर होता, लॉफ केलाय, हवाई सफर, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जरूर आहे परंतु मिळेल फक्त एक सिंगल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या एकूण पाहायला मिळाली स्कोर कार्डवर
13 रन्स 13 धावा स्कोर कार्डवर. मुनीर पटेलचा आपण विचार केला तर 6 चेंडू फेस केलेत, 6 या धावसंख्येवर खेळतोय आणि सुफियान देखील 6 या धावसंख्येवर खेळतोय. फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जरूर आहे. डीप मिड विकेट रिजनला आणखीन एक सिंगल. सावध सुरुवात आहे. खरं तर वादला पूर्वीची ही शांतता आहे, परंतु ज्या क्षणी सकाळच्या सत्रामध्ये आम्ही पिच पाहिली ना, खरं तर पिच क्रिएटर देखील म्हणाले की मोठी धावसंख्या पाहायला मिळणार नाहीये या विकेटवर. फटका लाजवाब. आजच्या दिवसातील हा पहिला षटकार आलाय फलंदाज सुफियानच्या बॅट मधना. चषक पेन तालुक्याची क्रिकेट स्पर्धा है मानाची. क्रिकेट स्पर्धा हाय मानाची, क्रिकेट स्पर्धा हाय मानाची. रायगड नगरीत होते चर्चा डीके दादाच्या नावाची. डीके दादाच्या नावाची, डीके दादाच्या नावाची. साधनाईचा हात डोक्यावरी डीके दादाला माने ती सारी. साधनाईचा 6 धावांसाठी सीमा पार चेंडू आपण पाहिला. 6 धावांच्या मदतीने स्कोर फ्लाय झाला, जाऊन पोहोचला एकूण 20-20. पण चेंडू थोडा थांबून येतोय, प्रॉपर टायमिंग होत नाहीये. परंतु आज जो 8चा पूल आहे, 8चा जो गट आहे, त्यात खरं तर असं म्हणावं लागेल सर्व स्ट्रॉंग खेळाडू आहेत. सो चेंडू जरी थांबून आला तरी त्याला निश्चितच ते सीमापार पाठवतील. बॅटची नरेज लेग गली रिजन मध्ये चेंडू आपण पाहतोय. मिळेल एक सिंगल. षटक संपलं दुसरं. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या आपण पाहतोय स्कोर कार्डवर 21-21. साधनाईचा हात डोक्यावरी डीके दादाला माने ती सारी. ना आमचे दत्ता कमले डीके दादाची अदा ही सगळ्यात न्यारी. आमचे दत्ता कमले डीके दादाची अदा ही सगळ्यात न्यारी. आमचे दत्ता कांबळे डीके दादाची आदाई सगळ्यात न्यारी. आमचे दत्ता कांबळे डीके दादाची आदाई. यस, थँक्यू. सन्माननीय विनायक दादा पाटील पत्रकार दादांचं देखील करूया आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत. नेक्स्ट मॅच टीम भैरवनाथ दुतुमला फाईट करेल टीम कामोटे पनवेल. सन्माननीय अनंत पाटील सरांना देखील आमची विनंती आहे, आपण प्रमुख अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. सन्माननीय अनंत पाटील सर, अर्थातच माध्यमिक विद्यालय सोनखार अनंत पाटील सरांना आमची विनंती असेल. भैरवनाथ दुतुम संघ या ठिकाणी दाखल झालाय या क्रीडा नगरीमध्ये, त्यांचं देखील आपण करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. पॉवर प्लेचे 2 षटक संपले. पहिल्या षटकात रन्स पाहिले आपण एकूण 7. प्रथमेश म्हात्रेचं षटक आणि दुसऱ्या षटकात आल्या 14. तिसऱ्या षटकातील हा पहिला चेंडू प्रथमेश म्हात्रे याचा अलाउंड द कार्पेट स्ट्रोक्स पाहायला मिळाली एक सिंगल. स्ट्राईक झाले रुटेट आणि धावसंख्या 22 धावा धाव फलकावर. कालचा जर आपण विचार केला तर विकेट क्रमांक 4 अर्थातच 4थ्या विकेटवर आपण स्पर्धा पाहिली आणि खरं तर त्या 4थ्या विकेटवर रन्स फार येतात. आणि आज जी स्पर्धा आपण पाहतोय विकेट क्रमांक 3 वर आपण पाहतोय आणि त्या विकेटचा जर आपण इतिहास पाहिला ना तर फार रन्स येत नाही आहेत त्या विकेटवर. सिंगल मिळाली. या षटकाचा आपण विचार केला तर आघाडीच्या 2 चेंडूंवर 2 सिंगल आल्यात. धावसंख्या एकूण पाहायला मिळेल 23 धावा. 5 षटकांचा हा सामना. आजच्या दिवसातील ही पहिली लढत. परफेक्ट यॉर्कर चेंडू होता, अगदी खोदून काढावा लागला फलंदाजाला. आणखीन एक सिंगल मिळाली. फक्त सिंगल डब्बसने धावफलक पुढे सरकतोय. पहिल्या इनिंगचा आपण विचार केला तर पहिल्या षटकात 1 चौकार, सेकंड ओव्हरमध्ये 1 चौकार आणि 1 षटकार, अर्थातच 3 मोठे फटके पाहिलेत. खेळ समाप्त झाला एकूण 2 षटक आणि 3 चेंडूंचा. 24 धावा धाव फलकावर जरूर आपण पाहतोय. सन्माननीय अनंत पाटील सरांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील मनपूर्वक आपण स्वागत करूया. व्यासपीठाच्या समोर जे शाळेतील विद्यार्थी आहेत त्यांना आमची विनंती करतोय की आपण थोडं दूर राहा.
एक्स्ट्रा स्पीड अतिरिक्त गतीने पंचांचा बोट अवकाशाकडे अर्थातच पहिला धक्का बसलाय लेग बिफोर ऑफ द विकेट फलंदाज बाद. आज मैदानात दाखल झालाय मुफीद परकार इन एट नंबर 3. लोबो फुल टॉस होता डीपेक्षा कव्हरला क्षेत्ररक्षक वेगाने आलाय अलॉंग द कार्पेट शॉट स्ट्रोक्स पाहायला मिळाला. तिसऱ्या षटकातील चेंडू होता हा शेवटचा आणि या शेवटच्या चेंडूवर मात्र पाहायला मिळाली एक सिंगल आणि षटक संपलं तिसरा. ऑफिशियली ड्रिंक्स ब्रेक या ठिकाणी होणार आहे. आपण जाऊया या ठिकाणी स्वागत समारंभाकडे. अर्थातच माध्यमिक विद्यालय सोनखारचे शिक्षक अर्थातच सन्माननीय अनंत पाटील सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपण सरांचं देखील या ठिकाणी आपण स्वागत घेऊया. हॅलो, सन्माननीय अनंत पाटील सरांचा मी इथे सन्मान घेत आहोत. मी विनायकजी पाटील पत्रकार यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते अनंत पाटील सरांचा पण इथे सन्मान करावा. असं म्हणतात गुरुने दिला ज्ञानरूपी वसा आम्ही चालवू हवा पुढे वारसा. आणि खरं तर ज्यांनी अनेक लहान मुलांच्या आयुष्यामध्ये शिक्षणरूपी रंग भरले आणि त्यांचे आयुष्य उज्ज्वल केले असे आमचे सर आणि खरं तर विनायकदादा पाटील यांचे बंधुराज आहेत. त्यांचा आम्ही हा सन्मान या ठिकाणी घेत आहोत. शिक्षित व्यक्तिमत्व आणि त्यांचा हा सन्मान. खरं तर रोशन सर चालू वर्षी नवीन इमारत माध्यमिक विद्यालय सोनखारची देखील आपण पाहतोय. त्याबद्दल देखील सरांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. खरं तर खूप चांगलं कार्य. सोनखार उरनोली म्हटलं की पेन तालुक्यातील फार दूरवरचं आहे गाव आणि तेथे जाऊन खरं तर शैक्षणिक धडे मागच्या कित्येक वर्ष खरं तर हे सर्व व्यक्ती त्या ठिकाणी देतात. त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार. तीन षटकांचा खेळ समाप्त झालाय. दुसऱ्या दिवसातील ही पहिली लढत आपण पाहताय. बुशरा एंटरप्राइजेस हाल आणि त्यांच्या अगेन्स्ट श्रिया वेदांत तनिक्ष 11 फुंडे. परमेश 2 मिनिटं थांबेन. नेक्स्ट मॅच भैरवनाथ दुतुम आणि जय हनुमान कामोटे संघाला पहिला कॉल राहील. आपण टॉससाठी ते रिपोर्टिंग करा. आपल्या टी शर्ट्स घेऊन जा. दुतुम आणि कामोटे संघाचे कॅप्टन आपण आला असा तर प्लीज आपल्या टी शर्ट घेऊन जा. इथे आपण या आपला टी शर्ट घेऊन जा. चौथ्या षटकासाठी प्राचरण केले कर्णधाराने साईराज म्हात्रे या गोलंदाजाला. चौथं षटक धावसंख्या सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय 3 षटकांच्या समाप्तीनंतर 1 बाद 25 हात खोलावे लागतील टीम हाल संघाला. अर्थातच 5 षटकांचा हा सामना आहे. टेनिस बॉल क्रिकेटचा जर आपण इतिहास पाहिला तर 5 षटकामध्ये किमान 50. समोर होता डीपेक्षा कव्हरला चेंडू पोहोचेल का सीमा पार, परंतु क्षेत्ररक्षक आलाय त्या ठिकाणी वेगाने. चेंडूला जोपर्यंत फील्ड करेल मिळतील एकूण 2 रन्स टीम बुशरा एंटरप्राइजेस हाल संघाला. 2 धावाच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले स्कोर कार्डवर 27 रन्स ऑन द बोर्ड. 27 धावा स्कोर कार्डवर. 5 सकाळच्या सत्रात संतोष सर किती मोठ्या संख्येने प्रेक्षक आलेत. खरं तर सर्वाधिक प्रेक्षक जर कोणत्या मैदानावर येत असतील तर आवर्जून नाव घ्यावं लागेल पेन नगरपालिकेच्या मैदानाचं. स्विच इट खेळण्याचा हा प्रयत्न होता
अतिरिक्त दूर चेंडू होता ऑफ स्टिकच्या. शफल जरूर झाला होता, स्टान्स बदललेला, परंतु हा स्क्वेअर चेंडू पंच प्रवीणजी आंद्रे सरांचा खरं तर हा इशारा आलाय. स्ट्राईक पंच आणि स्क्वेअर लेगला आपण पंच पाहतोय संकेश सर. साईराज म्हात्रेचा हा चेंडू शॉर्ट पिच होता, फिरून खेळण्याचा प्रयत्न डीप स्क्वेअर लेगला. गोलीच्या वेगाने चेंडू मात्र चाललाय सीमारेषा जवळ आणि तदनंतर मात्र मिळेल फक्त एक सिंगल. पण मागच्या षटकामध्ये प्रथमेश म्हात्रेचा एकही मोठा फटका पाहिला नाहीये. त्या षटकात फक्त 4 रन्स आल्या, एक सफलता देखील मिळाली. बाद झाला फलंदाज अर्थातच मुनीर पटेल आणि तदनंतर मात्र आपण मैदानात पाहतोय मुफीद परकार याला. नेक्स्ट बॉल साईराज म्हात्रेचा समोर होता, लॉफ्टेड हिट केलाय फायडिश लॉंग ऑफला आणि फक्त एक सिंगल मिळालंय. पण आणखीन काही गुणवान खेळाडू हाल संघाच्या डगआउट मध्ये आहेत. मोठ्या फटक्यांचा विचार करणं गरजेचं आहे. अभी नाही तो कभी नाही. पण डीके चषक एक मानाची सन्मानाची मानली जाणारी स्पर्धा आहे आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये खरं तर तुम्हाला प्रत्येक सामना जिंकावा लागतो जोपर्यंत तुम्ही चॅम्पियन होत नाही आहात. स्विचिटचा फटका, ग्लेन मॅक्सवेलची झाली आठवण. चेंडू मात्र चाललाय दन 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 करत सीमा पार. षटकार. घरात दारात गाडीत माडीत साईच्या माझ्या फोटोला. इरादे बनते हैं और बिगड़ते हैं, इरादे बनते हैं और बिगड़ते हैं. शिरडी वही जाते हैं जिन्हें साई बाबा बुलाते हैं. श्रद्धा आणि शबुरीचा ज्याने कान मंत्र दिला, अर्थातच असे साई चरणी नतमस्तक होऊन करूया पुन्हा एकदा आपण या डावाला सुरुवात. षटकार आलाय. खरं तर वाट पाहत होता का हाल संघ, समालोचक काय म्हणतोय, कारण की चर्चा सध्या सुरू होती आपली की मोठ्या फटक्यांचा विचार करायला हवाय आणि तदनंतर हा षटकार आला. एकूण धावसंख्या 36 रन्स 36 धावा. लोव फुल टॉस, घुटना टेकलाय आणि तदनंतर मात्र हा झेल पकडलाय साई म्हात्रे आणि फलंदाज मुनीफ परकार. बॅक टू द पॅव्हलियन. वक्रतुंड मित्र मंडळानी आयोजन केलाय भारी. वक्रतुंड मित्र मंडळानी आयोजन केलाय भारी. डीके चषक ठेवलाय आमच्या पेन शहरामध्ये. डीके चषक ठेवलाय आमच्या पेन शहरामध्ये. मुफीद बाद झालाय आणि तदनंतर मात्र इंडेट नंबर 4 मिडल ऑर्डर बॅट्समन अफन राऊत. फार मोठी जिम्मेदारी आहे अफानवर. वेल फिनिश करावं लागेल, परंतु टॉस फार इम्पॉर्टंट होती सकाळच्या सत्रामध्ये. ज्याप्रमाणे संतोष सर सकाळच्या सत्रामध्ये टॉस जिंकल्यावर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. धावसंख्या 36-36. 2 विकेटच्या मोबदल्यात 36 धावा. 3.5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. लास्ट बॉल आहे हा चौथ्या षटकातील. लोबो फुल टॉस, नक्की पंचांकडे लक्ष केंद्रित केलं जाईल. इट्स अ बेमार कॉल. वेट्स ऑफ वाईट कमरेच्या वर होता, दंडित केलंय. नो बॉल, 1 रन्स एक्स्ट्रा मिळेल आणि ही फ्री हिटची संधी. खरं तर आमचे रोशन पाटील सर नेहमीच म्हणतात उघडा डोळे पहा नीट, पुढचा चेंडू आहे फ्री हिट. ही संधी आलाय. खरं तर संधी मागच्या चेंडूवर देखील होती. नो कॉल, बीमर. 1 रन्स एक्स्ट्रा स्कोर कार्ड मध्ये. धावसंख्या 37-37. लास्ट बॉल. चौथ्या षटकातील हा शेवटचा चेंडू आहे फ्री हिट. अर्थातच क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे जरूर आहे, परंतु मिळतील या ठिकाणी फक्त 2 रन्स. टीम बुशरा एंटरप्राइजेस हाल संघाला. षटक संपलंय 4. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि एकूण धावसंख्या आपण पाहतोय 39 रन्स.
39 धावा 2 विकेटच्या मोबदल्यात. ऐकूया आपण गोल्डन डीज यांना. डीके चषक ठेवलाय आमच्या पेन शहरामध्ये. 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 यस, थँक्यू. नेक्स्ट मॅच टीम भैरवनाथ दुतुमला फाईट करेल जय हनुमान कामोटे पनवेल. विनंती आहे दोन्ही टीम्सला, आपल्याला मिड इनिंग मध्ये टॉस करायचे आहे. पहिलं सत्र समाप्त झाल्यानंतर आपण जो अवधी मिळेल त्यात आपण टॉस आणि इंटरव्ह्यूचा कार्यक्रम पार पाडणार आहोत. विनंती असेल आपल्या जर्सीज आयोजकांकडून घ्यायच्या आहेत. टीम जय हनुमान कामोठे पनवेल आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम भैरवनाथ दुतुम. शेवटच्या षटकासाठी गोलंदाज सत्यम भोईर. इट्स अ स्लॉग ओव्हर, दॅट ओव्हर आणि दॅट ओव्हर स्पेशालिस्ट गोलंदाज सत्यम भोईर. टेनिस बॉल क्रिकेटच्या परिभाषेत हे हाणामारीचं षटक आहे. शेवटचं षटक. एकूण धावसंख्या 39 धावा. पण या षटकात जर 11 आल्या तर असं आपण म्हणूया की प्रतिषटक 10 धावा 50 कंप्लीट होतील. परंतु त्याहीपेक्षा अधिक विचार करेल टीम बुशरा एंटरप्राइजेस हा संघ. थँक्यू पाटील सर, आपण या ठिकाणी आलात, स्पर्धेची शोभा वाढली त्याबद्दल मनपूर्वक आभार. शेवटचं षटक सत्यम भोईरचा ऑफ स्टिकच्या बाहेर होता आणि तदनंतर मात्र आपण हा निर्धाव चेंडू आपण पाहिलाय. खूप चांगली सुरुवात खरं तर पाहायला मिळाला. शेवट गोड करावा लागेल हाल संघाला. सुफियान सिंधे ऑन स्ट्राइक. समोर होता लॉफ्टेड हिट, फटका फसलाय. एलिव्हेशन मिळालं जरूर परंतु डिस्टन्स कव्हर केलं नाहीये. उंची अधिक होती, लांबी थोडी राहिली कमी. फलंदाज बाद. नावात दम नाही तो कम, रुबाब त्याचा मोठा. ये दत्ता कांबले नावाचा ब्रँड सच्चा कार्य करता. साऱ्यांना वाटतोय नवला दोस्ती यारी सहाई कैवारी. साऱ्यांना वाटतोय नवला दोस्ती यारी सहाई कैवारी. ये डीके चषक ठेवलाय आमच्या पेन शहरामध्ये. डीके चषक ठेवलाय आमच्या पेन शहरामध्ये. स्पर्धेचं टायटल सॉन्ग डीके चषक 2024. खरं तर कोविडमध्ये अनेक गरजू लोकांना अन्नधान्याचं वाटप, इम्युनिटी गोळ्यांचं वाटप, महाड येथे पूरग्रस्तांना मदतीचा हात, पाटणेश्वर अंतोऱ्या ब्रिजवर हायमॅक्स टॉवर, तदनंतर आपण दहीहंडीचा सोहळा आपण पाहतो. डीके चषक, सार्वजनिक गणेश उत्सव आपण त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. अर्थातच वक्रतुंड मित्रमंडळाचं खरं तर खूप सारं कौतुक करावं तेवढं कमी आहे. यावेळेस षटकातील हा पुढचा चेंडू होता. अतिरिक्त गती, एक्स्ट्रा स्विंग झाला ऑफ स्टिकच्या बाहेर आणि तदनंतर मात्र पंचांचा इशारा आलाय. इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्रा 1 रन स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पाहायला मिळेल स्कोर कार्डवर 40 रन्स 40. एक्स्ट्रा एक चेंडू देखील फेकावा लागेल गोलंदाज सत्यम भोईरला. अफान राऊत आणि सलमान कारजीकर ला आपण खरं तर क्रीजवर पाहतो. हे शेवटचं षटक आहे. फटका लाजवाब, स्वीट साऊंड ऑफ द बॅट. चेंडू मात्र चालला आर पार, सीमा पार. डीके साहेबांना सलामी ठोकणारा हा षटकार. चषक ठेवलाय आमच्या पेन शहरामध्ये. डीके चषक ठेवलाय आमच्या पेन शहरामध्ये. निश्चित सलमाननी सांगितलंय की डीके साहेब आपलं आयोजन कमालीचं आहे. अगदी त्यांच्या बॅनरवर जाऊन चेंडू आदलला. 6 धावांच्या मदतीने धावसंख्या झाली फ्लाय. सावून पोहोचलं एकूण 46 धावा. यावेळेस स्लोवर धीम्या गतीने चेंडू फेकला, फसवला. स्लोवर गती, फिंगर रोल्स केले, हलकासा टर्न केला. ही कला आहे सत्यम भोईरकडे. आजकाल हा चेंडू फार कारगर आहे संतोष सर. स्लोवर डिलिव्हरी.
शेवटचं षटक, 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सत्यम भोईर बॉल ट्रॅकवर ऑफस्टिकच्या दूर होता, सिंगल घ्यायचा इरादा जरूर आहे, परंतु एकदा आता पाहावं लागेल. पीटीसी लाईव्हची आपण घेऊया मदत आणि पाहूया खेळाडू सुरक्षित आहे की नाही. पण खेळाडू जर सुरक्षित असेल तर सिंगल रन स्कोर कार्ड मध्ये ऍड होईल आणि आता त्याच धावसंख्येवर थांबेल टीम बुशरा एंटरप्राइजेस हा संघ. पीटीसी लाईव्ह च्या माध्यमातून फ्रेम बाय फ्रेम आम्ही जरूर या ठिकाणी पाहतोय. यस, 1 फ्रेम बॅक बॅक 1 फ्रेम बॅक आणि ऑफिशियली पंच संतोष चौधरी सरांचा इशारा आलाय. OUT फलंदाज बाद डीजे. वक्रतुंड मित्र मंडळानी आयोजन केलाय भारी. वक्रतुंड मित्र मंडळानी आयोजन केलाय भारी. डीके चषक ठेवलाय आमच्या पेन शहरामध्ये. डीके चषक ठेवलाय आमच्या पेन शहरामध्ये. वक्रतुंड मित्र मंडळाची साथ आणि हे डीके साहेबांचं शानदार दमदार आयोजन. डीके चषक 2024 हे 3रं एडिशन, हे 3रं पर्व आपण पाहतोय. पहा, खरं तर टेकडीचा जो परिसर आहे अगदी मोठ्या संख्येने प्रेक्षक आलेत त्या ठिकाणी. त्यांचं देखील आपण मनपूर्वक स्वागत करूया, परंतु विनंती आहे दादा, सेफ्टी फर्स्ट प्लीज. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, डान्सिंग राऊंड द विकेट, वाईडिश लॉंग ऑफला चेंडू झालाय फील्ड. आणखीन काही रन्स जरूर मिळतील. बुशरा एंटरप्राइजेस हाल या संघाला. षटक संपलं 5वं. 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि या 5 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या मात्र पाहायला मिळेल. धावसंख्या आहे स्कोर कार्डवर 48 रन्स 48 आणि टार्गेट सेट केलं एकूण 49 49चं. डीके चषक ठेवलाय आमच्या पेन शहरामध्ये. 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 येस, थँक्यू. जाऊया आपण दुसऱ्या सत्रासाठी, ऐकूया आवाज रोशन पाटील सरांचा. नावात दम नाही तो कम, रुबाब त्याचा मोठा. ये दत्ता कांबले नावाचा ब्रँड, सच्चा कार्यकर्ता. साऱ्यांना वाटतोय नवला दोस्ती यारी सहाई कैवारी. साऱ्यांना वाटतोय नवला दोस्ती यारी सहाई कैवारी. डीके चषक ठेवलाय आमच्या पेन शहरामध्ये. डीके चषक ठेवलाय आमच्या पेन शहरामध्ये. हॅलो, धन्यवाद परमेश यांना तुम्ही पहिल्या सत्रामध्ये ऐकता. पण जाऊया सामन्याकडे. आमचा संपूर्ण हा VIP डाईस मंचकावरती बसून स्पर्धेचा आनंद घेताना स्वतः स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय दत्ता कांबळे साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी, वक्रतुंड मित्रमंडळाचे सर्व सभासद आणि त्यांचे सर्व सहकारी या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. हा संपूर्ण आमचा खरं तर मुख्य अतिथी मंच आणि त्यावरती विराजमान असलेले सर्व मान्यवर. लगबग आहे या खरं तर स्पर्धेची. दुसरा दिवस स्पर्धेचा काल आपण पाहिला. खार सापोली आणि वरडी बी हे 2 संघ सुपर 8 मध्ये दाखल झाले. एका विभागातील एका बेल्टमधील हे दोन्ही संघ. आणि मैदानामध्ये आता फुंडे संघाला बनवायच्यात 49 30 चेंडूमध्ये. कुणाला शिखर संपर्क झाला तेव्हा त्याला म्हटलं का तर सकाळचं सत्र आहे, किमान 40-50च्या आसपास धावसंख्या राहील. आणि हे प्रिडिक्शन करडरलं करत आपण पाहिलं 49चं टार्गेट 9.80
च्या सरासरीने मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करावी लागेल येणाऱ्या 5 षटकामध्ये फुंडे टीमला आणि हाल संघाला मात्र या धावा वाचवायच्या आहेत. दोन्ही टीमला आपण देऊया शुभेच्छा. दोन्ही संघांमध्ये सुपर डुपर स्टार आहेत. मगाशी म्हटलं खरं तर यंदाच्या हंगामाचा रायगडमधला सर्वोत्कृष्ट फलंदाज मुनीर पटेल त्याला आपण पाहिलं आणि गेले 2 वर्ष आपण पाहिला पेण तालुका आणि कुणाल गरत यांचा एक वेगळा जिव्हाळ्याचा संबंध आहे. कारण वीर मराठा जोहे संघाकडून खेळताना त्याने दमदार योगदान पेण तालुक्याला दिलं आणि यंदाच्या हंगामामध्ये आपण पाहिलं हरिओम डोलवी या संघातून खेळताना त्याने खूप चांगला योगदान आपल्या टीमला दिलं. त्याच्याबरोबर प्रथमेश अगदी मागच्या हंगामामध्ये हरिओम डोलवीचा मुख्य खेळाडू होता आणि तो देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. व्यावसायिक दर्जाचं क्रिकेट आणि ग्रामीण क्रिकेट या दोन्ही क्षेत्राचं बलय या दोन्ही खेळाडूंच्या आजूबाजूला आहे. त्यामुळे आता या मॅचमध्ये हे दोन्ही खेळाडू स्टार्ट कसा देतील, फुंडे संघाला सुरुवात कशी करून देतील याची अपेक्षा मात्र आता सर्व प्रेक्षकांना लागली आहे. कारण 2 दिग्गज फलंदाज आहेत या टीमच्या दरम्यान. सन्माननीय RCF अधिकारी आदरणीय बाळ ठाकूरसाहेब दीव यांचा आम्ही ते सन्मान घेत आहोत. RCF अधिकारी बाळ ठाकूर दीव यांचा आम्ही इथे सन्मान या ठिकाणी घेत आहोत. सन्माननीय बाळ ठाकूर साहेब यांचा आम्ही इथे यथोचित मानसन्मान त्या ठिकाणी घेत आहोत. मी दत्ता कांबळे साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते RCF अधिकारी आदरणीय बाळ ठाकूर दीवच्या त्यांचा आपण यथोचित मानसन्मान या ठिकाणी करावा. आणि आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचा सन्मान आम्ही या ठिकाणी करत आहोत. आणि जाऊया आपण या स्पर्धेकडे, वळूया सामन्याकडे. 49चं टार्गेट आहे. अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती आला होता त्या ठिकाणी हाल संघ. आणि समोर स्टार्किंग एंडला आपण पाहू शकाल प्रथमेश म्हात्रे पिट्टू या नावाने चर्चेमध्ये राहिलेला हा खेळाडू, अगदी त्याला ओळखलं जातं. यंदाच्या हंगामामध्ये पहिला उरण प्रीमियर लीग 2024 पहिल्या दिवसामध्ये खरं तर आपण पाहता त्या ठिकाणी प्रथमेशचा संघ सुपर 6 मध्ये दाखल झाला आहे. जय माता दी दिघोडे मयूर शेठ घरत यांचा संघ, त्या संघाचा कॅप्टन. कामोटे संघाचा प्रतिनिधी आला असेल तर आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. तुमचे कॅप्टन इथे रिपोर्टिंग करत आहेत. कामोटे टीमच्या कॅप्टनला विनंती राहील आपण इथे टॉससाठी रिपोर्टिंग करा. अगदी आपण पाहिला वाईल्ड कार्ड एंट्री या संघांना मिळाली फुंडे आणि कामोटे. आणि खरं तर आम्हाला जे सहकार्य आपण केलं त्याबद्दल आम्ही आपलं हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो. जाऊया सामन्याकडे. पहिल्या षटकाची जबाबदारी गोलंदाजी मार्कमध्ये आलाय मुजीम खरबे हा खेळाडू. मुजीम खरबे अतिशय नामवंत असा हा गोलंदाज या टीमचा आहे, प्रमुख गोलंदाज आहे. पहिलं षटक टाकण्यासाठी तो तयार झालाय. आज टीममध्ये डॅनी नाही आहेत, एक सिनियर खेळाडू, कारण या मैदानामध्ये त्यांची आम्ही फलंदाजी पाहिली आहे. अर्धशतकी खेळी त्यांनी साकारली आहे. डॅनी वन ऑफ द लिजंड. सध्या 40+ क्रिकेट आपण पाहिलं. धाकटी पंढरी खालापूर या संघातून त्यांना खेळताना आम्ही अनेकदा पाहिलं, परंतु आज ते नाही आहेत. परंतु मैदानाच्या आतमध्ये मुजीम आलाय. पहिल्या षटकामध्ये गेम इज ऑन, लेट्स प्ले. डावाला सुरुवात, राईट आर्म राऊंड द विकेट. पहिला बॉल लेट कट. पहिला बॉल हलक्या हाताने कट केलाय. हे दोन्ही जे खेळाडू विकेटमध्ये सध्या आहेत फुंडेचे, दोघे उत्कृष्ट लेदर क्रिकेटर आहेत. प्रथमेश आणि कर्द कुणाल लेदर देखील ते फार चांगल्या पद्धतीने खेळतात. आणि लेदरचं क्रिकेट आपण संदीप दादा पाहिलं तर मेरिटच्या आधारावरती खेळलं जातं. म्हणजे ज्या अँगलने ज्या दिशेने बॉल त्या दिशेने फटका. टेनिस बॉल क्रिकेट तसं नाही आहे. बरेचसे खेळाडू सफल होऊन साध्या भाषेत म्हणायचं घुसून मारण्याचा प्रयत्न करतात ताकदीच्या जोरावरती, परंतु लेदरचं क्रिकेट हे मेरिटनं खेळलं जातं. मुनीरला आपण पाहिलं लेदर क्रिकेट खेळताना. आणि इथे आपण पाहता हे 2 महत्त्वाचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकिंग एंडला कुणाल घरत, जबरदस्त असं हे खरं तर अतिशय आक्रमक असा हा खेळाडू. 1 रन पहिल्या बॉलवरती मिळाली. विकेटचा अभ्यास आपण केला. थोडंसं मॉइश्चर त्या ठिकाणी आहे. दमट अशी ही खेळपट्टी, त्यामुळे थोडासा ॲडव्हान्टेज या पहिल्या सामन्यामध्ये बॉलिंग करणाऱ्या टीमला किंबहुना फिल्डिंग करणाऱ्या संघाला मिळेल. सुरुवात चांगली करावी लागेल. बॅकफुटला गेले, पुन्हा एकदा कट केला बॉलला, गलीमध्ये चाललाय. आणि तिथे आपण पाहू शकाल सिंगल घेताना हे दोन्ही खेळाडू. सुनील गावस्कर लिटिल मास्टर त्यांचं एक वाक्य होतं, पहिला बॉल तुम्ही बॅटला परफेक्ट मिडल केला की तुमच्यामध्ये एक वेगळी ऊर्जा संचारते, तुम्हाला एक वेगळा कॉन्फिडन्स मिळतो.
आणि ते प्रयत्न आपण पाहिले या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून. सिंगल लेम एंड बदलले, एक रनने आपण पहिल्या धावा फलकावरती आल्या 2. प्रतिषटक 9.80. जरी सुरुवातीला 7-8 धावा आल्या किंबहुना मधल्या षटकामध्ये एखादा जर षटक मोठा आला 10-15 तर इथे कव्हर होऊन जाईल. आणि हे खेळाडू जितका वेळ विकेटमध्ये उभे राहतील तेवढं चांगलं योगदान फुंडे टीमला मिळेल. राऊंड द विकेट. स्विचिटचा प्रयत्न लाऊड अपील झाली आहे. काउंटर अटॅक करायचा होता, इनफिल्डला क्लिअर करण्याचा प्रयत्न केला होता प्रथमेशने, पण तो चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही आहे. हा निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. लगी तो आबाद नाही तो बरबाद. कधी कधी असं म्हणत लागला तर मोठा फटका आणि नाही लागला तर विकेट देखील जाण्याचे चान्सेस भरपूर असतात. त्याला कामोटे संघाला सूचना राहील. आयोजकांकडून विनंती आली आहे. दुतुम संघाचा कॅप्टन इथे आलेला आहे. कामोटे संघाला सूचना आपण लवकरात लवकर त्या ठिकाणी रिपोर्टिंग करा. टॉस केला जाईल. साईगावचे सँडी म्हात्रे आणि हरेश खरतर मोकल यांच्या माध्यमातून पुरस्कृत केला हा संघ. फुलर लेनचा बॉल ड्राईव्ह लेंथ मध्ये होता. मिड ऑफला फटका सजवलाय. सिंगल घेतली. ओव्हरथ्रो झाला. बॅकअप मिळेल का? बॅकअप आहे आणि त्या ठिकाणी सिंगल घेताना पण पाहता या दोन्ही खेळाडूंना धावसंख्येत होईल हळूहळू वाढ. धाव फलकावरती लागल्या 3. श्रिया वेदांत तनिष्क 11 GP स्पोर्ट्स क्लब फुंडे हा संघ आपण पाहताय. रायगडमधील दिग्गज पॅकर सालवर गावचे कर्जत तालुक्याचे गणेशजी कदम एका बाजूने आमचे मित्र प्रणितजी महाडिक यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेला हा संघ आणि एका बाजूने पाहताय बुसरा एंटरप्राइजेस हाल खोपोलीचा हा संघ. या दोन टीमच्या दरम्यान आजच्या दिवसातील पहिला सामना. दुसरं सत्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. मोठ्या संख्येने प्रेक्षक मायबाप मैदानाच्या अवतीभोवती या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्या सर्वांचं करूया स्वागत. बॅकफुटला गेले. स्क्वेअर कट पुन्हा एकदा पाहायला मिळाला. सिंगल पॉवर प्ले मध्ये सिंगल आली. ओव्हरथ्रो झालं. बॅकअप आलंय. 1 रन त्या ठिकाणी मिळाली. याही बॉलवरती 4 धावा धावफलकावरती. पहिले 5 चेंडू होते. या 5 बॉलमध्ये फक्त 4 आल्या. आता या बॉलवरती एखादा स्कोरिंग शॉट येईल का? धावा वाढवणारा फटका प्रथमेश कडून येईल का? कदाचित ही स्ट्रॅटर्जी असू शकते, कारण त्यांनाही चान्स घ्यावा लागेल. 9.80 म्हणजे एका षटकामध्ये एखादा मोठा फटका किंवा सिंगल डबल देखील चालेल. आणि इथे आपण पाहिल्या तर 4 धावा आल्या. ASC हाल बुसरा एंटरप्राइजेस हाल हा संघ आपण पाहताय. एका बाजूने फुंडे या दोन टीमच्या दरम्यान ही लढत. राईट आर्म राऊंड द विकेट. नेक्स्ट बॉल इनसाइड आउट. हा फटका फसलाय आणि झेल खाली क्षेत्ररक्षक. बिग विकेट. पहिल्या षटकामध्ये लास्ट बॉल होती. मोठा फटका खेळण्याचा मोह त्या ठिकाणी प्रथमेशला आवरता आलेला नाहीये आणि अक्षा शर्यला मात्र एक महत्वाचा धक्का बसला टीम फुंडेला. खेळा मैदानाच्या बाहेर जाईल प्रथमेश मात्रे हा खेळाडू. वक्रतुंड मित्र मंडळानी आयोजन केलाय भारी. वक्रतुंड मित्र मंडळानी आयोजन केलाय भारी. टीके चषक ठेवलाय आमच्या पेन शहरामध्ये. टीके चषक ठेवलाय आमच्या पेन शहरा. क्या बात आहे. कमालीचं कमबॅक. पहिल्या 5 बॉलमध्ये आल्या 4 आणि त्यानंतर मात्र मोठा फटका खेळायचा होता प्रथमेशला आणि इथे मात्र बाईला मिस टायमिंग. शॉट एक्सचा कव्हरला अप्रतिम झेल त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने पकडला. सुफियान या खेळाडूने झेल पकडला. नवीन खेळाडू साईराज म्हात्रे मैदानामध्ये दाखल होतोय. साईराज म्हात्रे हा खेळाडू. धावा बनवायच्यात. आता खरं तर कस पणाला लागेल कुणाल घरतचा. कुणाल घरतला आपली गुणवत्ता सिद्ध करावी लागेल या मॅचच्या दरम्यान, कारण संघाचा प्रमुख खेळाडू. अनेक वेळा मोठमोठ्या संघांच्या विरोधामध्ये त्याने केलेली बॅटिंग कोण विसरेल. मागच्या खरं तर आपण पाहिलं त्याही अगोदरच्या वीर मराठा संघाकडून खेळत असताना हा खेळाडू बेस्ट बॅटरच्या रेसमध्ये होता. अगदी 11 रनने मागे राहिला आणि खारघरच्या ओमकारला ती बाईक मिळाली. आणि गतवर्षी आपण पाहिला जर का हा संघ त्यांचा हरिओम डोलबी संघ सुपर 4 पर्यंत पोहोचला असता तर डेफिनेटली या खेळाडूला एक पारितोषिक मिळालं असतं, कारण लगातार 2 अर्धशतकं त्या RPLच्या मैदानावरती या खेळाडूने साकारली होती आणि अतिशय विध्वंसक फलंदाजी त्याने त्या मॅचच्या दरम्यान केली होती. जवळजवळ 127+ रन एकट्या खेळाडूच्या नावावरती होत्या पहिल्या 3 सामन्यामध्ये. तो कुणाल घरत स्ट्राईक एंडला आलाय. बॉलिंग मार्कमध्ये सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कमध्ये होतोय मुफिन पारकर. मुफिन पारकर हा खेळाडू यावेळेस सेकंड ओव्हरमध्ये आला. बॉलिंग मार्कमध्ये येणारे बॉल असेल 24. विजयासाठी 45चं समीकरण. पहिल्या षटकामध्ये फक्त 4 आणि त्याही पेक्षा म्हणजे महत्वाचं प्रथमेशचं विकेट मिळालं हाल टीमला. मुफिन सेकंड ओव्हरमध्ये आलाय. गोलंदाजी मार्कमध्ये समोर कुणाल घरत हा खेळाडू. फुल टॉस
मिडॉनला क्लिअर करण्याचा पर्यंत बॉल चालला त्या ठिकाणी मिडॉनच्या दिशेमध्ये सिंगल आपण घेताना या दोन्ही खेळाडूंना पाहिलं. 1 रन आली. धावसंख्येत मात्र आता हळूहळू वाढ होईल. धावा फलकावधी पाहायला मिळतील त्या म्हणजे 5. बघा या विकेटवरती खेळताना तुम्हाला खरं तर तुमची गुणवत्ता सिद्ध नक्कीच करावी लागेल, कारण टर्फ विकेट आहे. आपण ग्रामीण क्रिकेटमध्ये नेहमी पाहतो शेणामध्ये साईनं बनवलेली विकेट असते, पाटा विकेट. परंतु इथे थोडंसं ग्रीन ग्रास विकेटच्या आतमध्ये टर्फ विकेट आहे. टप्पा पडल्यानंतर बॉल स्पीड होतोय आणि प्रचंड वेगाने निघतोय. त्यामुळे बॉलला टाइम करणं, फटका एक्झिक्यूट करणं या वेळेला तुम्हाला कधी कमी, तुमच्याकडे वेळ कालावधी फार कमी असतो आणि अशा कंडिशनला जर का तुम्ही चांगली बॅटिंग केली तर नक्कीच तुमच्यामधलं टॅलेंट हे तमाम प्रेक्षकांना या ठिकाणी पाहायला मिळेल, या शंका नाही आहे. सेकंड बॉल या षटकातला धावसंख्येत वाढ तब्बल 5 धावा स्कोर कार्ड मध्ये. ज्या खेळाडूकडून भरपूर अपेक्षा होत्या प्रथमेश मैदानाच्या बाहेर गेला. आता साईराज डाव्या हाताचा आणखीन एक आक्रमक खेळाडू मैदानामध्ये दाखल. फुल टॉस इथे क्लिअर केलं. इनफिल्डला गॅप मध्ये फटका आहे. एक्स्ट्रा कव्हरला चालला बॉल, सीमा पार, चौकार. समाजसेवक दादा यो आमचा आधार है तो गोरगरिबांचा. समाजसेवक दादा यो आमचा आधार है तो गोरगरिबांचा. आहे जनतेचा कारभारी विकासाचा रस हबुरी ना आमचे दत्ता कांबळे डीके दादाची अदाही. क्या बात आहे. समाज सेवा ही ईश्वर सेवा मानणारे आमचे दत्ताशेठ कांबळे डीके. खरं आपण पाहिलं डीके या नावाने प्रसिद्ध असणार हे व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांच्या नावाने या स्पर्धेचं आयोजन डीके चषक 2024. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं खरं तर अनिकेत भाई तटकरे आमदार त्यांचं आगमन. इथे फुलर लेनचा बॉल ऑन साइड मध्ये हा फटका खेळलाय साईराज. मात्र ही इज ऑन फायर. लगातार हा दुसरा चौकार. आमचे दत्ता कांबळे डीके दादाची अदाही सगळ्यात न्यारी. आमचे दत्ता कांबळे डीके दादाची अदाही सगळ्यात न्यारी. क्या बात आहे. अटॅक इज बेस्ट डिफेन्स असं म्हणतात. जेवढे तुम्ही आक्रमक व्हाल त्याचा फायदा तुम्हाला नेहमी होतो. नैसर्गिक खेळ तुम्हाला मैदानामध्ये करावं लागतं, कारण सुरुवातीला प्रचंड डिफेन्सिव्ह मोडमध्ये होते प्रथमेश आणि कुणाल. आता थोडं प्रेशर कुणालचं कमी झालं असेल, कारण समोर एक अनुभवी खेळाडू त्याच्या बरोबरीने आलेला संघाचा एक यंगस्टर, त्याने केलेली दमदार कामगिरी. टोटल 13 धावा स्कोर कार्ड मध्ये आपण पाहताय. नेक्स्ट बॉल हाही फटका चांगला आहे. काऊ कॉर्नर मध्ये फटका चाललाय. एका टप्प्याने बॉलला उचललाय. फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. गुड फिल्डिंग. शतरक्षक त्या ठिकाणी आपण पाहताय, त्याचंही कौतुक व्हायला हवं. शाहिद त्याने मात्र बॉलला थांबवलं. किमान 3 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या आणि 1 रन या चेंडूवरती मिळाली. बघा तुम्हाला लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून आमचा संपूर्ण VIP मंच पाहायला मिळेल. एखादा शामियाना, कदर राज दरबाराचा शामियाना कसा असावा असं हे आमचं VIP डाईस आहे. डीके चषक 2024. कॅमेरामॅनला विनंती करेन जेव्हा षटक संपेल तेव्हा तुम्ही आपल्या कॅमेरामध्ये फोकस करा. आमचा संपूर्ण VIP डाईस जो समोरच्या दिशेने कॅमेरामॅन आहे. यावेळेस पॅडवरती बॉल टाकलाय. मोठा फटका खेळायचा आहे. घाई गेली. साईराजने बॅकअप दिलाय. नकार दिला कुणालने. सर सलामत तो पगडी 50. अजूनही कुणाल घरत त्याच्या फ्लो मध्ये आलेला नाहीये. तो संघर्ष करतोय धावांसाठी. तो मात्र या ठिकाणी तडफडतोय. धावा त्याला बनवाव्या लागतील, कारण जबाबदारी त्याच्यावरती देखील प्रचंड मोठी आहे. 14 धावा धाव फलकावरती लागताना आपण पाहत आहे. GP स्पोर्ट्स क्लब फुंडे, श्रीशा, वेदांत, तनिष्क 11, GP स्पोर्ट्स क्लब फुंडे आणि एका बाजूने आपण पाहत आहे बुशरा एंटरप्राइजेस ASC हॉल हा संघ मैदानामध्ये. यावेळेस ऑन साइड मध्ये कुणाल घरतचा हा ट्रेडमार्क शॉट प्रॉपर स्लॉट मध्ये बॉल होता, त्याला मात्र पाठवलाय सिक्सर प्लॉट मध्ये. छक्का येतोय फुंडे टीमला. चला कामोडे संघाचा कॅप्टन आपण लवकर टॉस साठी या. दुतुम संघाचा कॅप्टन इथे रिपोर्टिंग करतोय.
चला, कामोडे संघाचा एखादा प्रतिनिधी आला असेल तर प्लीज टॉस साठी आपण इथे रिपोर्टिंग करा. षटकार लगावला, धावसंख्या 20 आणि धावफलकामध्ये अजूनही 18 चेंडूमध्ये 29 समीकरण. 18 बॉल 29 धावा. परेश बारके आपण जर आला असेल तर प्लीज टॉस साठी रिपोर्टिंग करा. सूचना राहील आयोजकांकडून. दुतुम संघाचा कॅप्टन इथे अवेलेबल झालेला आहे आणि अगदी बेलेवर त्यांनी रिपोर्टिंग केलंय. स्पर्धेमध्ये बरेचशा नियमावली आहेत, त्या नियमांचं पालन तुम्हाला करावं लागेल. मॅच ऑन आहे. कुणालच्या माध्यमातून आलेला षटकार आपण पाहिला आणि 20 धाव फलकावरती. टॉस केला जाईल. तिसरं षटक समाप्त होण्या अगोदर कामोडे संघाला इथे रिपोर्टिंग करावी लागेल, ही सूचना आता आयोजकांकडून आली आहे. कारण आम्ही या संघानं वाईल्ड कार्ड एंट्री दिली आहे अगदी ऐन वेळेवरती, त्यामुळे आपण लवकरात लवकर इथे रिपोर्टिंग करा प्लीज. गोलंदाजी मार्कमध्ये तिसऱ्या षटकामध्ये आलाय अशरफ हा खेळाडू. अशरफ जलगावकर अजून एक टीम मधला अतिशय महत्वाचा खेळाडू, महत्वाचा गोलंदाज. पहिल्या षटकामध्ये होत्या फक्त 4, एक गडी गेला बाद झाला होता, परंतु त्यानंतर साईराजने गेर बदलला. 2 चौकार लगावले, एक सिंगल घेतली. त्यानंतर स्ट्रायकिंग एंडला आला कुणाल, त्याने लगावला षटकार. टोटल 20 धावा, 14 धावा सेकंड ओव्हर मध्ये आल्या. चला थोडं स्पीडअप करा प्लीज. आज एक संघ आम्ही सुपर 4 साठी कदाचित क्वालिफाय करणार आहोत. बघा, व्यासपीठाच्या अगदी आतमध्ये कोणीही थांबायचं नाहीये, सर्वांना सूचना राहील. 18 बॉल 29, 18 चेंडू आणि 29 समीकरण मैदानामध्ये. साईराज स्टार्किंग एंडला आला. बॉलिंग मार्क मध्ये अशरफ. हाफ ट्रॅकर मिस टायमिंग आहे. लिडिंग एज लागला, बॉल मागे चाललाय विकेट किपरच्या दिशेमध्ये. पहिल्या बॉलवरती टिपलाय, त्या ठिकाणी विकेट किपरने झेल आणि मैदानाच्या बाहेर चाललाय साईराज मात्रे हा खेळाडू. बावीस जानेवारी खरं तर हा दिवस तमाम भारतीयांसाठी मात्र एक आनंदाचा दिवस आहे. या दिवसामध्ये खरं तर प्रत्येकाने आपल्या घराजवळ रांगोळी काढा, दिवे लावा आणि हा दिवस आनंदाचा तुम्ही साजरा करा. कारण तब्बल 400 ते 450 वर्षानंतर अयोध्या नगरीमध्ये आपण पाहिला प्रभू रामांची प्राणप्रतिष्ठा त्या ठिकाणी केलं जाईल. आणि म्हणूनच मी सांगेल 22 तारखेनंतर हाय हॅलो छोडो और जय श्रीराम बोलो. चला, टॉस साठी कामोडे संघाचे कॅप्टन तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर टॉस आपण करणार आहोत. चला, धुतुमचा कॅप्टन आपण देखील या. 3 ओव्हर कंप्लीट झाल्यानंतर आपण टॉस करणार आहोत, लक्ष असू द्या. अजूनही मॅच ऑन आहे. हाल संघ कमबॅक करतो. नवीन खेळाडू मैदानामध्ये चाललाय अभिजित ठाकूर. अभिजित ठाकूर हा खेळाडू मैदानामध्ये दाखल झाला 4थ्या क्रमांकावरती. कुणाल घरातला आता फार वेळ मात्र विकेटमध्ये थांबावं लागेल. या खरं तर खेळपटू धावा बांधतायत जर तुम्ही प्रयत्न केले. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, लाऊड अवे झाले. हाईट फॅक्टर कदाचित ग्राह्य धरतील खेळ पंच, कारण अगदी थाय फॅटच्या वर हा बॉल त्या ठिकाणी आपण पाहिलाय लागतो शरीरावरती आणि निर्धाव चेंडू आलाय. एक डॉट बॉल या क्षणाला अतिशय महत्वाचा राहील हाल टीमला या सामन्यामध्ये कमबॅक करण्यासाठी. 16 चेंडू आता विजयासाठी. तब्बल 29चं समीकरण. 18 मध्ये 29 करायचे होते, आता 16 मध्ये 29 असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आलं. नेक्स्ट मॅच आपण कुठेही जाऊ नका. कामोटे संघ आणि एका बाजूने धुतुम संघ तुम्हाला पाहायला मिळेल. सिंगल आली. स्ट्रायकिंग एंड वरती आता आलाय कुणाल. 15 चेंडू मध्ये आता 28, 15 बॉल 28चं समीकरण. प्रथमेश बाद झाला, साईराज बाद झाला. आता मैदानामध्ये अभिजित ठाकूर, त्याच्या बरोबरीने संघाचा प्रमुख खेळाडू कुणाल घरत स्ट्रायकिंग एंडला. वर्सटाईल फलंदाज, त्याच्याकडे मैदानाच्या चौफेर टोलेबाजी करण्याची क्षमता असा हा खेळाडू. इथे फुलर लेनचा बॉल ड्राईव्ह लेंथ मध्ये होता, लॉंग ऑफ मध्ये बॉलला ढकललंय. सिंगल घेताना आपण पाहताय सिंगल आली. एका रनने मात्र स्ट्राईक रोटेट झाली आहे. आता शेवटचे 14 चेंडू विजयासाठी रन करावे लागतील. 27, 14 बॉल 27 धावा. त्यामुळे आता अभिजितला चान्स घ्यावा लागेल.
या 2 बॉलमध्ये एखादा मोठा फटका जर आला तर सामना सोपा होईल. आणि जर का इथे अशरफ जळगावकर आणखीन चांगले बॉल डिलिव्हर करते, प्रेशर वाढेल. बॉल उंच गेलाय आणि अंतरही कापलाय. बॉल मिड विकेटच्या बाहेर चाललाय, सीमा पार, षटकार. आमचे दत्ता कमले डीके दादाची अदा ही सगळ्यात न्यारी. आमचे दत्ता कमले डीके दादाची अदा ही सगळ्यात न्यारी. खर तर भरपूर चांगली बॅटिंग. खर तर 4 बॉल डॉट गेल्यानंतर आपण दोन्ही संघांचा विचार करायला हवा. एखादा मोठा फटका आला तर आता इथून विकेट मिळाला तर काय होईल. अशरफ जळगावकर यांनाही त्या ठिकाणी कमबॅक करावं लागेल. एखादा विकेट हवाय. अजून एक शॉट ऑन पूल, हाफ ट्रॅकर रोहित शर्मा स्टाईलने लगातारचा अभिजित ठाकूरच्या माध्यमातून आलाय हा दुसरा षटकार. छोटा पॅक. डीके दादाची अदा ही सगळ्यात न्यारी. आमचे दत्ता कमले डीके दादाची अदा ही सगळ्यात न्यारी. 15 रनची गरज. बघा पहिले 4 बॉल अशरफ जळगावकर या गोलंदाजाने अचूक टप्प्यावरती टाकले आणि अपेक्षा नसताना अभिजित ठाकूरने 2 षटकार मारले. अपेक्षा होता कुणाल कडून, तो नॉन स्ट्रायकिंग एंडला होता, त्यामुळे कमबॅक हे गरजेचं होतं. हा टीमला आपण टॉस कडे बघूया. 3 षटकं संपन्न झाली. आपण परमेश जाऊया टॉस बॉक्स मध्ये. टॉस केला जाईल. सन्माननीय अतिथी श्री बाल ठाकूर साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. एका बाजूला भैरवनाथ धुतुम आणि त्यांच्या विरोधात टीम पाहायला मिळेल जय हनुमान कामोठे पनवेल संघ. साहेबांना विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये यावं. आणि आजच्या दिवसातील ही दुसरी लढत असेल भैरवनाथ धुतुम आणि जय हनुमान कामोठे पनवेल. 12-15 हे समीकरण. आणि या सेकंड स्पेल मध्ये आलाय मुजीब खरवे. हेड इज अ कॉल. इट इज अ टेल. टॉस जिंकले धुतुम संघाने. सो खूप साऱ्या शुभेच्छा. फार वेळ घेत नाही कारण की सामना सुरू आहे. बेस्ट ऑफ लक. विश यू अ गुड गेम. थँक्यू. धुतुम टीम फक्त निर्णय आम्हाला सांगा तुमचा काय असेल. फील्ड फर्स्ट. येस, बेस्ट ऑफ लक दोन्ही टीमला. आणि तुमचा मी हृदयाच्या अंतर्गत आभार व्यक्त करतो. अगदी वेळेवरती रिपोर्टिंग केलं आणि कामोठे संघाला वाईल्ड एंट्री मिळाली. त्यांना आपण देऊया शुभेच्छा पुढच्या मॅचसाठी. 12 बॉल 15 आणि इथे आता मुजीबला कमबॅक करावं लागेल. इकॉनॉमिकल स्पेल त्याने पॉवर प्ले मध्ये टाकलं, 4 धावा दिल्या. आणि जर का असं षटक इथे टाकलं तर दबाव वाढेल फुंडे संघावरती. श्रेया वेदांते तनिषीने पण मागे आले, शफल झाले आणि त्यानंतर हा फटका सजवलाय लॉंग लेगच्या बाहेर. भरपूर होता टायमिंग, वेट अँड वॉच. आणि त्यानंतर आला हा षटकार. सहा धावा इथे आल्या. आता फक्त 9 रनची गरज 11 बॉल मध्ये. 11 चेंडू आणि 9 धावा असं हे कॅल्क्युलेशन मैदानामध्ये आलंय. इनसाइड आउट. कट केला बॉलला, एक्स्ट्रा कव्हरला ढकलला हलक्या हाताने. सेन्सिबल क्रिकेट. सिंगल घेताना पण पाहत आहे. इथे हाल संघाला जर कमबॅक करायचं तर तुम्हाला विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागेल. तुम्हाला विकेट घ्याव्या लागतील फुंडे संघाच्या, किंवा डॉट बॉल तुम्हाला फेकावे लागतील. आता सामना थोडासा जड होत चाललाय. पहिल्या 2 षटकानंतर मोमेंटम होता, आपण पाहिला तर हाल संघाच्या वाटेला, पण तो अंतिम तिसऱ्या षटकात 2 बॉल होते आलेले 2 षटकार. तिथून मोमेंटम मिळाला फुंडे टीमला. चढ उतार, कभी खुशी कभी गम. कधी आपण पाहिलं तर फुंडे संघाचं पारडं जड राहिलं, तर कधी आपण पाहिलं हाल संघाचं. पण या क्षणाला आता फुंडे संघाचं पारडं जड राहिलंय, कारण विकेट त्याहीपेक्षा धावा कमी आहेत. आणि हा फटका बघा अभिजित ठाकूरचा. मी मगाशी म्हटलं छोटा पॅक, बडा धमाका, मिला मौका, जडा छक्का. 6 धावा आल्या फुंडे टीमला. ठाकूर त्याच्याकडे अफाट गुणवत्ता, म्हणजे एक्स्ट्रा कव्हरला छक्का मारणं सोपं नाहीये आणि त्याने ते करून दाखवलंय. फक्त 2 रनची गरज. फुल टॉस. आडव्या बॅटने ढकलला बॉलला, मिड विकेट क्षेत्राकडे सिंगल घेतले. दुसरा रनचा प्रयत्न झाला आणि हा सामना या पहिल्या सत्रामध्ये पहिला सामना जिंकलाय तो म्हणजे श्रिया वेदांत तनिष्क 11 जीपी क्लब फुंडे टीमने. आणि हार्ड लक हाल आपल्या पुढच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा. आपलाही संघ चांगला खेळला, परंतु
अभिजितनं केलेली दमदार कामगिरी या मॅचमध्ये पाहायला मिळाली. अपेक्षा होत्या प्रथमेशकडून, अपेक्षा होत्या कुणालकडून, परंतु आपण पाहिलं अभिजित ठाकूर या फलंदाजाने 3 षटकार लगावत 2 धावा केल्या आणि एक सिंगल रन देखील त्याने घेतले. 21 धावांचं योगदान